दरम्यान मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय तुरडे यांची राजावाडी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आहे। तुरडे हे कलिना भागातून महापालिका निवडणुकीत विजयी झाले होते आणि या रागातून त्यांच्यावर भाजपचे उमेदवार सुधीर खातू यांच्यासह 100 ते 200 कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री सशस्त्र हल्ला केला होता। यात तुरडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडीमध्ये उपचार सुरू आहेत। त्याचबरोबर या हल्ल्यात मनसेचे 10 ते 12 कार्यकर्तेही गंभीर जखमी झालेत। राज ठाकरे यांनी त्यांचीही भेट घेतली। वातावरण आहे कारण हा सरळ धमकवण्याचा प्रयत्न आहे कोणत्याही प्रकारचा। कारण हा आता आमच्यावर हल्ला झालेला चौथी वेळ आधी पण त्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांवर हल्ला केले। प्रकाश चौधरी, भाऊ कोरगावकर आहे, तसं आता यावेळेला आमच्यावर झालेला आहे आणि माझा राजसाहेबांवर पूर्ण विश्वास आहे। साहेब योग्य तो निर्णय घेतील आणि सगळ्या मनसे कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। साहेब आदेश देतीलच, साहेबांनी आदेश दिल्यावर बघूया काय करायचं ते। अतिशय तीव्र भावना आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या ह्याच्यावर हल्ला आहे। खातू ज्यावेळी अरेस्ट झाला होता कुर्ला पोलीस स्टेशनला, सकाळी तो घरी गेला होता, घरी जाऊन परत 7:30ला आला आणि मग तो त्याला अरेस्ट दाखवलेली। हे पोलिसांचा कारभार आहे। आम्हाला अजिबात विश्वास नाही आहे। ज्यावेळी ते खऱ्या प्रकाराने ह्या गोष्टीवर लक्ष देईल त्यावेळी आम्ही त्याच्यावर निश्चित राहू की बाबा पोलीस आम्हाला मदत करते।